मित्रांनो 2009 सारख्या 15 वर्ष जुन्या गाड्यांमध्ये असे फीचर येतात आणि 2025 चालू आहे आता. तर अशा गोष्टी ज्या आहेत ज्या 2009 मध्ये येत होत्या पण नवीन गाड्यांमध्ये येत नाहीत. तर कोणत्या गोष्टी आहेत तर चला या व्हिडिओमध्ये पाहू. या व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. माझं नाव ऋषिकेश, तुम्ही पाहताय मोटर टॉक मराठी. चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले मित्रांनो पाहून घ्या, आपल्या समोर आहे स्कॉर्पिओचं मॉडेल 2009 SLE मॉडेल आहे मित्रांनो. आणि ह्या मॉडेल बद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहेत. आणि सर्वात पहिले आपण पाहूया गाडीचं इंटेरियर. बाकी गोष्टी तुम्हाला मी नंतर सांगतो. सर्वात पहिले आपण जाऊया इंटेरियर कडून. इंटेरियर मध्ये तुम्ही पाहू शकता की डोर पॅड जे आहेत ते पूर्ण मोल्डेड आहेत. याच्यामध्ये आपल्याला एक पॉकेट होल्डर आहे, सोबत स्पीकर लिहिलं आहे, डोर ओपनिंग लिव्हर आहे आणि एक ग्रॅब हँडल आहे. तसेच इथं आपल्याला जो आर्मरेस्ट आहे तिथं देखील आपल्याला कापड देखील लावण्यात आलं होतं. शिवाय जो दरवाजा आहे त्याच्यावरती आपल्याला हे ORVM आहेत त्याचे कंट्रोल्स देण्यात आले होते. तसेच मित्रांनो तुम्ही हे डोरपॅड जर पाहिले तर साधारण काही मॉडेलमध्ये आपल्याला नवीन गाड्यांमध्ये पूर्ण पुठ्ठा पाहायला भेटतो, पण ह्या गाडी मॉडेलमध्ये मोल्डेड आपल्याला जो डोरपॅड आहे तो देण्यात आला होता. मित्रांनो सीट आहे जी 4 वे ऍडजस्टेबल आहे. आपल्याला इथं आपण रिक्लाइन देखील करू शकता आणि पुढे मागे देखील घेऊ शकता. तर चला मित्रांनो गाडीच्या इंटेरियर मध्ये जाऊया. आणि इंटेरियर मध्ये आता बाहेर खूप आवाज आहे त्यामुळे आपण इंटेरियर मध्ये आलो आहे. तर असा काहीसा लुक आहे डॅशबोर्डचा. यामध्ये तुम्ही पाहू शकता की इथं आफ्टर मार्केट स्क्रीन लावलेली आहे. इथं आपल्याला छोटासा CD प्लेअर येत होता, तो कंपनीने दिला होता. पण आता आपण इथं आपल्याला आता स्क्रीन पाहायला भेटते. खाली जर पाहिलं तर जे मॅन्युअल AC आहे तो देखील देण्यात आला होता. AC हाय, AC लोचं बटन आहे, रिसर्क्युलेशनचं बटन आहे. तसेच फ्यूल लीड ओपन करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक बटन आपल्याला इथं देण्यात आलं होतं. रिअरला जो डिफॉगर असतो त्याचं बटन इथं खाली देण्यात आलं आहे. आयडल स्टार्ट स्टॉप बटन गाडी असल्यामुळे इथं आपल्याला आयडल स्टार्ट स्टॉपचं बटन देखील देण्यात आलं आहे. शिवाय मित्रांनो महिंद्रा स्कॉर्पिओ ही सगळ्यांचीच आवडती आणि फेमस गाडी असल्यामुळे या गाडीचा जो तोड आहे तो कुठलीच गाडीत देऊ शकत नाही. इवन बोलेरो देखील आपल्याला या गाडीच्या सेगमेंटमध्ये मागेच पडलेली पाहायला भेटते. तर मित्रांनो जो गिअरबॉक्स आहे तो 5 स्पीड आपल्याला इथं गिअरबॉक्स पाहायला भेटतो, जो मॅन्युअल आहे. तसेच इथं 4 कप होल्डर देखील देण्यात आले आहेत. थोडीशी स्पेस देखील इथं आणखी आहे. मागे देखील आपण पेन वगैरे ठेवू शकता, जो पेन होल्डर आपल्याला इथं पाहायला भेटतो. गाडीचे पॉवर विंडोचे कंट्रोल्स आपल्याला इथं सेंटर कन्सोल मध्ये पाहायला भेटतात. तसेच मित्रांनो इथं आपण पाहिलं तर थोडीशी स्पेस आहे, जे आपण इथं आता फास्टॅग ठेवलेलं आहे. बाकी वरती इथं आपल्याला जो सनवायझर आहे तो देखील पाहायला भेटतो. को ड्रायव्हर साईडला आपल्याला सनवायझर सोबत जे वॅनिटी मिरर आहे तो देखील देण्यात आला आहे. जो इंटिरियर मिरर आहे तो डे नाईट आहे, जो मॅन्युअल डे नाईट आपण करू शकतो. आणि मित्रांनो इथं तुम्हाला सांगायचं जो डॅशबोर्ड मध्ये ग्लव्ह बॉक्स आहे त्याचा स्पेस डिसेंट आहे. शिवाय आपल्या इथं डॅशबोर्ड मध्ये आपण स्पीकर देखील लावू शकता, त्याचे देखील आपल्याला इथं स्पेस प्लेसमेंट देण्यात आले आहे. एसीचा थ्रो एकदम भरपूर चांगला आहे. 2009च्या हिशोबाने गाडी एसीचं कूलिंग देखील भरपूर आहे. तर मित्रांनो आता आपण ह्या गोष्टी पाहिल्या. चला आपण जाऊया सेकंड रो मध्ये. सेकंड रो मध्ये काय काय गोष्टी आहेत ते आपण पाहूया. स्कॉर्पिओ युजली आपल्याला जो स्कॉर्पिओचा सेकंड रो आहे तो बेंच टाइप सीट आपल्याला पाहायला भेटतात, ज्या फोल्ड फक्त बेंच मध्येच होतात. आणि आपण आता आलोय सेकंड रो मध्ये. सेकंड रो मध्ये देखील आपल्याला पॉवर विंडोचे बटन दरवाज्यावरती देण्यात आला आहे. डोरपॅड आपल्याला इथं मोल्डेडच पाहायला भेटतात. फायबर नाही आहेत, लेदर मध्येच आहेत. लेदर मध्ये पुठ्ठा आहे ते मोल्डेड केलेला आहे तिथं. शिवाय इथं आपल्याला बॉटल होल्डर पाहायला भेटतो. छोटासे स्पेस आहे, डोर ओपनिंग लिव्हर आहे, हँडल आहे आणि पॉवर विंडोचं बटन. आता तुम्ही पाहू शकता की मागे आपल्याला सीट आहेत त्या बेंच सारख्या दिसत आहेत. पण मित्रांनो ह्या बेंच सारख्या सीट नाहीये, तर ह्या आहेत 60-40 स्प्लिट सीट. आता तुम्ही म्हणाल की स्कॉर्पिओ मध्ये 60-40 सीट असून काय फायदा आहे, याचा काय विषय काय? तर मित्रांनो ही आहे फ्रंट फेसिंग स्कॉर्पिओ SLE मॉडेल मध्ये. आता तुम्ही विचार कराल की SLE मॉडेल मध्ये फ्रंट फेसिंग आहे, मग फ्रंट फेसिंग काय विषय नक्की देण्यात आला आहे फ्रंट फेसिंगला? तर मित्रांनो आता मी इथं गाडीमध्ये येतो. मागे तुम्हाला मागच्या बाजूने सेकंड रो पहिला दाखवून घेतो. दोन्ही बाजूला आपल्याला डोअर मध्ये आपल्याला बॉटल होल्डर पाहायला भेटतात. इथं देखील आहे, पलीकडच्या बाजूला देखील आहे. पॉवर विंडोचं कंट्रोल देखील मागे देण्यात आला आहे. फ्रंटच्या लोकांसाठी आपण इथूनच ऍडजस्ट जे ऍक्सेस आहे तो पॉवर विंडोचा करून घेऊ शकता. मागे एसीचा इव्हेंट आपल्याला खाली देण्यात आला आहे. एसी या गाडी असल्यामुळे, ही गाडी एसी असल्यामुळे फक्त आपल्याला फ्रंट रो मध्ये डॅशबोर्ड मध्ये एसी इव्हेंट भेटतात आणि सेकंड रो मध्ये खाली आपल्याला सेंटर कन्सोलचे एसी इव्हेंट भेटतात. मागे आपल्याला थर्ड रो मध्ये एसी इव्हेंट नाही आहेत.
तिथं आपल्याला व्हेंटिलेशनसाठी काचा आहेत त्या आपण ओपन करू शकता. आता थर्ड रो तुम्हाला दाखवायचा आहे, तर त्यासाठी मला पलीकडच्या बाजूला जायला लागेल. आपण ह्या बाजूला जाऊया गाडीच्या आणि तुम्हाला तिकडून दाखवूया, कारण 60-40 स्प्लिट आहे. 60% हिस्सा जास्त व्यवस्थित स्प्लिट होत नाही, आपण 40% हिस्सा स्प्लिट करून घेऊया. चला तर आपण पलीकडे जाऊया. 40% हिस्सा जो आहे तो व्यवस्थित स्प्लिट करण्यासाठी आपल्याला जी फ्रंट सीट आहे ती थोडीशी आपल्याला फोल्ड करायला लागेल. चला तर आता मागे जाऊया. हा आहे 40% हिस्सा, हा आपण अनफोल्ड करून घेऊया. अशा पद्धतीने 40% हिस्सा आहे तो स्प्लिट झालेला आहे. आणि मागे तुम्ही पाहू शकता की स्कॉर्पिओ असून फ्रंट फेसिंग आहे. तर आपण आता गाडीच्या इंटिरियर मध्ये थोडंसं येऊया आणि तुम्हाला सांगतो की हा जो स्कॉर्पिओचे मॉडेल आहे SLE मॉडेल आहे, यामध्ये आपल्याला फ्रंट फेसिंग सीट आपल्याला पाहायला भेटतात. कोणत्याही प्रकारचे साईड फेसिंग सीट यामध्ये नाही आहेत. आणि असं नाही आहे की नंतरनं बसवलेले आहेत, तर हे कंपनीचेच आहेत. आणि यामध्ये थर्ड रो मध्ये देखील भरपूर स्पेस आहे. जसं की तुम्ही पाहू शकता की मी इथं बसलेलो आहे. भरपूर अशी स्पेस आहे. तसं म्हणायला गेलं तर 2 लोक 3 लोक आरामात बसू शकतात. माझी हाईट जर पाहिली तर 5.5 माझी हाईट आहे. आणि माझ्या हाईटच्या हिशोबाने पाहिलं तर भरपूर असा स्पेस वरती पाहायला भेटतो. मागे देखील आरामात बसू शकतो. मी आता साईडला जातो आणि आर्मरेस्ट आहे तो आपण वरती करून घेऊया. आर्मरेस्ट आहे तो आपण वरती करून घेतलेला आहे. एकदम आरामदायी सीट आहे. आपण इथं शिवाय रिक्लाइन देखील करू शकता. त्यासाठी इथं आपल्याला लिव्हर देखील देण्यात आला आहे. थोडीशी रिक्लाइन, सॉरी आपण रिक्लाइन नाही करू शकत आहे कारण फिक्स आहे. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्या गाडीमध्ये आपल्याला थर्ड रो एवढा इंटरेस्टिंग आहे. इथं आपल्याला आर्मरेस्ट नाही पाहायला भेटत. आपण इथं वरती हात ठेवू शकता. पण ह्या गाडीमध्ये मित्रांनो जो 2 लोक जरा बसले तर अगदी आरामात बसतील अशी सीट आहे. तर विषय काय आहे, तर ही थर्ड रो आहे. या थर्ड रो मध्ये तुम्ही पाहू शकता की कंपनीने थर्ड रो मध्ये देखील आपल्याला आर्मरेस्ट दिला आहे. म्हणजे पूर्ण आरामात आपण ह्या गाडीमध्ये बसू शकता. आता मी उजव्या हातात मोबाईल पकडल्यामुळे व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित नाही येते, त्यासाठी मला थोडीशी जागा चेंज करायला लागणार आहे. तर चला आपण पलीकडच्या बाजूला जाऊया. गाडीमध्ये आता ह्या बाजूला सरकलेलं आहे. आता आर्मरेस्ट काय मी हेडरेस्ट काय वरती घेत नाहीये, फक्त आपण आर्मरेस्ट काढून बघूया. तर मित्रांनो आपण हेडरेस्ट वरती घेतलाय आणि थर्ड रो मध्ये मी एका कोपऱ्यात जाऊन बसलेलो आहे. तुम्ही पाहू शकता आर्मरेस्टचा यूज एकदम युजफुल आहे. तसं म्हणायला गेलं तर गाडीमध्ये अगदी आरामशीर आपण बसू शकता. थोडीशी रिक्लाइन जर झाली असती तर एक चांगली गोष्ट होती, कारण जरा सरळ वाटतंय थोडंसं. पण काही प्रॉब्लेम नाहीये मित्रांनो. जर थर्ड रो मध्ये 2 जण बसणार असतील तर अगदी आरामात बसू शकतात. आणि मध्ये आपण एखादा छोटा मुलगा, छोटं बाळ आहे ते बसवू शकतो. समोरून मागून जर पाहिलं आपण गाडीचं इंटिरियर, तर अशा पद्धतीने कायचं दिसतं. आपण इथं 40% हिस्सा स्प्लिट करून फोल्ड केलेला आहे आणि हा 60% हिस्सा आहे. ह्या सीट देखील आपण पुढे मागे घेऊ शकता. आता तुम्ही म्हणाल की माझं गुडघे आहेत तर टेकायला लागलेत, कारण माझी हाईट जर पाहिली तर अगदी ॲव्हरेज हाईट आहे. 5.5 माझी हाईट आहे, तरी पण माझे गुडघे इथं लागायला लागलेत. तर मित्रांनो आपण ही सीट आहे ती पुढे ढकलून देखील घेऊ शकता, जेणेकरून मागच्याला अगदी आरामात बसता देखील येईल. इकडे आपण फक्त आर्मरेस्ट नाहीये तर आपण वरती काचेवरती हात ठेवू शकता. तसेच जर व्हेंटिलेशन पाहिजे असेल किंवा एसीचा जर थ्रो, एसी कुलिंग जास्त करत नसेल तर आपण ही जी काच आहे ती आपण इथून खोलून हवा घेऊ शकता. पलीकडच्या बाजूला देखील अशीच काच आहे. या काचेचा उपयोग आपण हवा घेण्यासाठी घेऊ शकता. मागे आपल्याला थर्ड रो मध्ये देखील जो लाईट आहे तो देखील देण्यात आला आहे. बघितलं तर हॅलोजन लाईट आहे. इतका काहीसा म्हणजे उजेड नाही पडणार आहे, पण ठीक आहे. मध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा जो लाईट आहे तो देण्यात आला नव्हता. इथं आपण आफ्टर मार्केट इथं CD प्लेअर जो आहे स्क्रीन ती त्या टायमिंगला लावून घेतलेली. आता त्याचा काही यूज नाहीये, कारण ती चालत नाहीये, ते बंद पडलेलं आहे. कारण जो LCD डिस्प्ले आहे तो सहसा आता कोण वापरत नाहीये. आपण सहसा पाहतो की गाडी कोणतीही असो त्यामध्ये आपण आता अँड्रॉइड स्क्रीन लावायला लागलेलो आहे. चला तर आता गाडीच्या आपण बाहेर येऊया आणि सीट आहे ती अनफोल्ड करून घेऊ. अशा पद्धतीने एका हाताने आपण गाडीची सीट अनफोल्ड करून घेऊ शकता. थोडीशी रिक्लाइन देखील आपण करून ठेवूया. आता रिक्लाइन करून ठेवलेली आहे. मी पुन्हा आलो सेकंड रो मध्ये आणि सेकंड रो मध्ये जर पाहिलं मित्रांनो तर मी एक चार्ट बनवलेला आहे, ज्यामध्ये इंडियन कारमध्ये आपल्याला फक्त 3 ग्रॅब हँडल पाहायला भेटतात. ठीक आहे, जर थर्ड रो असेल मागे तर मागे आपल्याला इथं पाहू शकता की ग्रॅब हँडल मागे देखील देण्यात आला आहे. पण मित्रांनो
जे जर्मन कार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायव्हर साईडला देखील इथं वरती जो ग्रॅब हँडल आहे तो पाहायला भेटतो. आता इंडियन कारमध्ये आपल्याला पाहायला भेटत नाहीये, पण तुम्ही जर पाहिलं तर इंडियन कारमध्ये देखील ग्रॅब हँडल आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे युजफुल आहेत. प्रत्येक ग्रॅब हँडलवरती तुम्ही पाहू शकता जो कोट हँगर आहे इथे देखील आहे, या बाजूला देखील आहे आणि थर्ड रो मध्ये देखील आपल्या इथं कोट हँगर देण्यात आला आहे, जेणेकरून आपण कोट नाही पण काही वस्तू आपण इथं हँग करून ठेवू शकता. तर याचं वेट आहे जवळपास 2-3 किलो पर्यंत आपण ह्या गाडीमध्ये ग्रॅब हँडलवरती आपण वस्तू अडकून ठेवू शकता. हा काहीसा लुक आहे इंटेरियरचा. कसा वाटला? आपण आता फ्रंटने जाऊया. गाडीचा जो फ्रंट आहे 2009 मॉडेल असल्यामुळे एकदम असा सोबर असा लुक आहे, तर तो देखील पाहून घेऊया. त्यासाठी आपण आता गाडीच्या बाहेर आलोय. रिअरने लुक जर पाहिला तर अशा पद्धतीचा काहीसा लुक आहे, जो स्कॉर्पिओचा SLE मॉडेल असल्यामुळे. आता इथला गेलेला आहे, SLE मॉडेल आहे महिंद्रा स्कॉर्पिओ. टायर साईज जर पाहिले मित्रांनो, तुम्हाला टायर साईज सांगायची राहिली तर टायर साईज आहे 235/70 R16. 16 इंचीसचे डिस्क व्हील आहे ते यामध्ये देण्यात आले होते. एमहॉक पॉवर्ड डिझेल इंजिन यामध्ये देण्यात आला आहे, जे टर्बोचार्ज इंजिन आहे. समोर जर पाहिलं तर बंपरमध्ये आपल्याला इथं फॉगलाईट देखील देण्यात आला आहे. जो हेडलाईट आहे तो हॅलोजन मध्ये आहे, शेजारी इंडिकेटर आहे, वरती पार्किंग लाईट आपल्याला देण्यात आली होती. तसंच मित्रांनो महिंद्राचा क्रोम मध्ये फिनिश असलेला हा लोगो इथं आपल्याला पाहायला भेटतो. जो जुना लोगो आहे महिंद्राचे, आता नवीन ज्या SUV येतात त्याच्यासाठी आपल्याला नवीन महिंद्राचा लोगो पाहायला भेटतोय. अशा पद्धतीचा काहीसा लुक आहे साईडने. वरती तुम्ही पाहू शकत असाल तर हा जो वेंट आहे, इथून आपल्या टर्बोला जो टर्बोचा ग्रिल आहे त्याला हवा देण्यासाठी इथं वरती एअर स्कूप देण्यात आला आहे. वरती जर पाहिलं मित्रांनो तर मोठ्या मोठ्या रुपरेल आहेत, एकदम मजबूत रुपरेल आहेत, मजबूत रुपरेल आहेत. आणि एवढी माहिती भरपूर झाली. तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण तर गाडीच्या इंटेरियर मध्ये आलोय आणि आपण आता सेंटर जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे तो ऑन करून घेऊया. 2009 मॉडेल असल्यामुळे मित्रांनो थोडासा प्रॉब्लेम आहे की गाडीचे जे इंडिकेटर्स आहेत, जे सेन्सर आहेत, सॉरी जे लाईट लागते, जे इंडिकेशन दाखवतात ते आता इतकेसे काही तुम्हाला दिसून येणार नाहीत. पण थोडं जर दाखवायचं झालं तर या गाडीमध्ये ABS, सीट बेल्ट वॉर्निंग, तसेच इकडे पार्किंग ब्रेकची वॉर्निंग आहे, ऑइल प्रेशरची वॉर्निंग आहे आणि बाकी काही गोष्टी. तर ह्या गाडीमध्ये मित्रांनो इकडे RPM मीटर देण्यात आला आहे, जो 7000 RPM पर्यंत दाखवतो. शिवाय इथं स्पीडोमीटर आहे, जो माइल्स आणि किलोमीटरमध्ये दोन्हीमध्ये दाखवतो. वरती पाहिलं तर आपल्याला इथं फ्युएल गेज आहे आणि इथं टेम्परेचर गेज आहे. सोबत आपण एक छोटीशी डिस्प्ले देण्यात आली आहे, तिथं आपण बटन दाबून ट्रिप आहे ती आपण सेट करू शकता. ट्रिप आपल्याला पाहायला भेटू शकते. वरती ओडोमीटर आहे, तसेच ट्रिप A, ट्रिप B आणि क्लॉक. तर ह्या गोष्टी यामध्ये देण्यात आल्या होत्या. हजार्ड लाईटचं बटन इथं वरती देण्यात आलं आहे. तर मित्रांनो कशी वाटली ही स्कॉर्पिओ 2009 मॉडेल? काय काय फीचर तुम्हाला आवडले असतील तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता नवीन येणाऱ्या स्कॉर्पिओ ज्या क्लासिक स्कॉर्पिओ आहेत त्याच्यामध्ये असे फीचर्स यावे का हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया काय ह्या नक्कीच मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेशनसाठी आपल्या मोटर रॉक मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असाच एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येईन. तोपर्यंत काळजी घ्या. कार चालवत असाल तर सीट बेल्ट नक्की लावा, बाईक चालवत असाल तर हेल्मेट नक्की वापरा आणि ट्रॅफिक नियमांचे पालन नक्की करा. चला पुन्हा भेटूया. बाय बाय.